आहोत. पूर्ण बायबल आपण स्टडी करणार आहोत. सर्वांनी पहा. बायबलमध्ये लहान मुलांच्या बायबलमध्ये सर्वप्रथम जो स्टोरी आहे ते परमेश्वराने किती दिवसात कोणकोणती गोष्टी घडवल्या, काय काय घडलं हे आपल्याला दिसून येते. तर उत्पत्ती अध्याय 1 मध्ये 1, 2, 3 हा वचन आज आपण या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. तर वाचूया. प्रारंभी देवाने विश्व निर्माण केले. त्यावेळी पृथ्वीला आकार नव्हता. पृथ्वीवर सजीव असे काही नव्हते. सगळीकडे अंधार होता. उसळत्या पाण्याने सर्व व्यापून टाकले होते. ते पाण्यावर देवाचं सामर्थ्य विहार करीत होते. तेव्हा देव म्हणाला, प्रकाश हो, आणि प्रकाश निर्माण झाला. ते पाहून देवाला खूप आनंद झाला. मग त्याने अंधारापासून प्रकाशाला वेगळे केले. संध्याकाळ झाली, मग सकाळ झाली. हा पहिला दिवस. मग देव बोलला, आकाश निर्माण हो, आणि आकाश निर्माण झाले. नंतर संध्याकाळ झाली आणि मग दिवस उजाडला. हा दुसरा दिवस. नंतर देव म्हणाला, आकाशाखालचे सर्व पाणी एकवट हो आणि जमीन दिसो. आणि तसेच झाले. त्या जमिनीला पृथ्वी आणि पाण्याला समुद्र असे नाव दिले. हे पाहून देवाला आनंद वाटला. मग देव निराळ्या वनस्पती, झाडे झुडपे वाढत, काही दाण्याचे तर काही फळांचे, आणि तसेच झाले. नंतर संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा तिसरा दिवस. मग देव म्हणाला, दिवसापासून रात्रीला वेगळं करणाऱ्या ज्योती प्रकाशात निर्माण होत पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी ते आकाशात चमकतील. त्या प्रकाश दिवस, वर्ष, ऋतूही दाखवतील. आणि तसेच झाले. मग संध्याकाळ झाली व दिवस उगवला. हा चौथा दिवस होता. मग देव बोलला, पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू होत आणि आकाशात निरनिराळ्या प्रकारचे पक्षी निर्माण होत. आणि तसेच झाले. पाण्यातले मासे आणि इतर जीव तसेच पक्षी या सर्वांना त्यांच्यासारखीच पिल्ले होती. या सर्वांसाठी उत्तम तसे असावे अशी देवाची इच्छा होती. संध्याकाळ लोटली, नवीन सकाळ उगवली. हा पाचवा दिवस होता. देवाने सर्व प्रकारचे प्राणी निर्माण केले आणि त्याला आनंद वाटला. मग देव बोलला, आता आपण मानव निर्माण करू. हे आपल्यासारखे असतील. त्यांना मासे आणि पक्षी यावर अधिकार असेल. तसेच लहान मोठे सर्व पाळीव आणि जंगली प्राणी यावर ते त्यांचे सत्ता गाजवतील. देवाने त्यांच्यासारखा होण्याचा मानवांना घडवेल. आणि त्याने त्यांना पुरुष आणि स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, तुम्हाला पुष्कळ मुलबाळे होऊ द्या आणि त्यांना पृथ्वीवर सर्व ठिकाणी वस्ती करावी आणि पृथ्वीवर सत्ता चालवावी. मी तुम्हाला मासे, पक्षी आणि सर्व पशु यांचे ताबा देतो. मी सर्व प्रकारची धान्ये, फळे तुम्हाला खायला दिले आहेत. सर्व पशु आणि पक्षी यांच्या अन्नासाठी गवत आणि झुडपे असतील. देवाच्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडले. देवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी पाहिल्या. त्याला खूप समाधान वाटले. संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. तो 6वा दिवस होता. अशा प्रकारे संपूर्ण जगाची निर्मिती पूर्ण झाली. 7व्या दिवसापर्यंत सर्व काही निर्माण करण्याचे काम देवाने संपवले. मग देवाने विश्रांती घेतली. त्याने 7व्या दिवशी खास विश्रांतीचा दिवस ठरवला. तर मुलांनो, या स्टोरीमधून आपल्याला कळून येते की देवाने पूर्ण 6 दिवस काम केलेलं आहे. पशु पक्षी, उजेड, अंधार जे काही निर्माण करायचं होतं ते सर्व काही परमेश्वराने 6व्या दिवसापर्यंत पूर्ण केलेले आहे. आणि 7वा दिवस हा विश्रांतीचा दिवस म्हणून देवाने नेमलेला आहे. तो 7वा दिवस खास म्हणजे चर्चला जाणे येण्यासाठी, आपण देवाला धन्यवाद करण्यासाठी, देवाशी आपल्या टाइम घालवण्यासाठी हा 7वा दिवस नेमलेला आहे. तर आपल्याला देखील आपण आठवड्यातून 6 दिवस कष्ट करतो. तर एक ना एक दिवस परमेश्वराला देण्यासाठी 7व्या दिवशी आपण प्रथम देवाला आशीर्वादित करूया, धन्यवाद करूया, देवामध्ये जास्तीत जास्त वाढूया, परमेश्वराला धन्यवाद करूया. आमेन.